महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक किल्ल्यांची अनेक कथा आपण पाहिल्या आहेत, पण पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याच्या परिसरात घडलेली एक घटना आज अनेक प्रश्न निर्माण करत आहे. 20 वर्षाची सिया गोयल आणि 24 वर्षाचा केतन अग्रवाल, पुण्यातील दोन प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील केतन आणि सिया ची ही जोडी. नमस्कार, मी निलेश मालवी आणि आपण पाहता प्रतिप्रश्न. दोन्ही कुटुंबाने एकत्र येत लग्न निश्चित केलं होतं. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. उदयपूरमध्ये आलिशान विला बुक करण्यात आला होता, तर पाहुण्यांसाठी विशेष विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या नात्यामागे एक मोठं गुपित दडलं होतं. सियाच्या मनात केतन नव्हता, तर चेतन चौधरी होता. चेतनवर प्रेम करणाऱ्या सियाला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे दोघांनी मिळून केतनला मारायचा कट रचला होता, ज्यामुळे केतनचा जीव गेला. केतनच्या आई वडिलांनी लग्नाआधी प्री वेडिंग ट्रिपसाठी दोघांना इंडोनेशियातील बालीला पाठवण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी विमानाच्या तिकिटांचीही बुकिंग झाली होती. मात्र केतन सोबत जायचं नसल्यामुळे सियाने मुंबईच्या विमानतळावर केतनचा पासपोर्टही लपवला होता. ऐनवेळी पासपोर्ट सापडत नसल्यामुळे त्यांना बाली ट्रिप रद्द करावी लागली होती. यानंतर 19 जून रोजी सियाचा वाढदिवस महाबळेश्वर मध्ये साजरा करण्याचा कुटुंबियाचा प्लॅन होता. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 18 जूनला लोहगड किल्ल्यावर फिरायला जाण्याचा हट्ट सियाने केतनकडे धरला होता. होणाऱ्या पत्नीचा आग्रह केतनने मान्य केला आणि दोघे सकाळी लोहगडावर पोहोचले. गुरुवारचा दिवस असल्यामुळे गडावर फारशी गर्दी नव्हती आणि प्लॅननुसार चेतन चौधरी आधीच तिथे उपस्थित होता. केतन आणि सिया गडावर फिरत होते, फोटो काढत होते, गप्पा मारत होते. पण सियाच्या मनात वेगळा डाव सुरू होता. एका उंच कड्यावर दोघे पोहोचताच अचानक चेतन चौधरी तिथे आला आणि सिया व चेतनने मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले. यानंतर सियाने आरडाओरडा सुरू केला. केतनचा पाय घसरल्याचं तिथे जमलेल्या लोकांना सांगितलं. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर 300 फूट खोल दरीतून केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र पुढील तपासात पोलिसांनी काही बाबींवर प्रश्न उपस्थित केले. सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील परिस्थिती आणि चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा फक्त एक अपघात नसून यामागे कट असल्याचा संशय होता. मात्र या प्रकरणातील प्रत्येक दावा न्यायालयीन प्रक्रियेत तपासला जाणार होता. केतनच्या वडिलांनी सांगितले की आम्हालाही सुरुवातीला हा अपघात वाटत होता. लोहगड किल्ल्यावर पाय घसरून आमच्या मुलाचा मृत्यू झाला असंच आम्ही समजत होतो. पण जेव्हा केतनचा मृतदेह घरी आणण्यात आला तेव्हा सियाच्या चेहऱ्यावर जराही दुःख दिसले नाही. होणारा नवरा गेल्यानंतर कोणतीही मुलगी पूर्णपणे खचून गेली असती, मात्र सियाच्या बाबतीत तसं काही जाणवलं नाही. तिची शांतता आणि अलिप्तता आम्हाला खटकत होती. एका आईवडिलांसाठी आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू हा कधीही भरून न निघणारा आघात होता. त्यांना फक्त एकच उत्तर हवं होतं, नेमकं सत्य काय आहे. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. नात्यातील समस्या किती गंभीर होती. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली होती. पुढे तपासादरम्यान सिया गोयल हिचे चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाली होती. हत्येच्या दिवशी प्रचंड उष्णता असतानाही एक तरुण हुड्डी घालून कानात हेडफोन लावून केतन आणि सियाचा पाठलाग करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले होते. या फुटेजमुळे पोलिसांना तपासाचा धागा सापडला आणि केतन चौधरीची ओळख झाली. पुढे तपासातील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सिया आणि चेतनला ताब्यात घेतलं. चौकशीत दोघांनी केतनच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली होती.
मित्रांनो, जर वेळीच संवाद साधला असता तर परिस्थिती बदलली असती का? तुम्हाला काय वाटतं? लोहगड प्रकरणाचा अंतिम निर्णय काय असेल हे न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होईलच, पण या घटनेत एक गोष्ट नक्कीच दाखवली: विश्वास, संवाद आणि निर्णय यांची किंमत कधी कधी खूप मोठी असू शकते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.